शेतकरी मित्रांनो, आता बरेच शेतकऱ्यांचा फोन येतो की बाबा आता मी तानावर बाग सोडली आहे. पर्टिक्युलरली जी मोसंबीवाले आहेत, संत्रावाले शेतकरी आहेत, त्यांचा कंटिन्युअस फोन राहतो की बाबा तानावर आहे, आता मी काय करू? तर आता सगळ्यांनी लक्षात ठेवा, तानाच्या पिरियडमध्ये किंवा ज्यावेळी रेस्ट पिरियड आपण म्हणतो, ज्यावेळी आपण पाणी देत नाही, अशा वेळी आपण संत्रा आणि मोसंबी बागेसाठी कसं बाहेरीच्या अल्ट्रासीचा यूज करायचा? तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, एक पहिली गोष्ट, ज्यांनी बाहेरीच्या अल्ट्रासी अगोदर वापरलेला असेल, कंटिन्युअस वर्षभर वापरलेला असेल, अशा शेतकऱ्यांनी बाहेरीच्या अल्ट्रासी अजिबात वापरू नका. बरं का. पण जे नवीन असतील, कळलं का, नवीनच सुरुवात करणार असतील, अशा शेतकऱ्यांनी काय करायचं, तर अशा रेस पिरियडमध्ये बाहेरीच वरती फवारायचं. ज्याने अगोदर वापरला असेल ते सुद्धा वरून नुसतं बाहेरीच वरनं फवारू शकतात. अल्ट्रासीचा वापर करू नका. अल्ट्रासी जर फवारलं तर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होईल, म्हणजे पानाळ वाढ होईल. तर ही पानाळ वाढ आपणाला अशा पिरियडमध्ये थांबवायची आहे. आता दुसरा महत्त्वाचा विषय येतो, की बरेच शेतकरी म्हणतात, की बाबा खत कधी टाकायचं? तर एक पहिली गोष्ट, जे बाहेरीचे अल्ट्रासी वापरून संत्रा मोसंबीची बाग करणार आहेत, अशा शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा, की कुठलंही केमिकल फर्टिलायझर खाली सोडू नका. कुठलंही केमिकल फर्टिलायझर सोडू नका. परत एकदा मी सांगतो. आणि ज्यांच्याकडे शेणखत उपलब्ध आहे, कंपोस्ट खत उपलब्ध आहे, ते काय करा तुम्ही, शेतकरी अगोदरच टाकून रिकामं रानामध्ये शिंपडून रिकामं होतात आणि तिथं पाणी नसतं. आणि तुमच्या साईडला जसं मराठवाडा, विदर्भामध्ये टेम्परेचर दुपारी जास्त राहतं. जरी आता थंडीचे दिवस असले, तर दुपारी टेम्परेचर वाढतं. आणि अशा वेळी असं जे शेणखत टाकलंय, त्यातला ऑर्गॅनिक कार्बन काय होईल? कार्बन सगळा उडून जाईल. आणि मग तुम्ही टाकलेल्या खताचा फारसा उपयोग होणार नाही. तर अशा वेळी तुम्ही काय करायचं? तर हे जे शेणखत आहे किंवा कंपोस्ट खत आहे, ते पहिलं जे पाणी तुम्ही देणार आहे, त्याच्या अगोदर 2-4 दिवस इकडं-तिकडं वापरा. कळलं का? ज्यांना शक्य आहे असं 8 दिवस पण वापरू नका. एक 2 दिवस, 3 दिवस तुम्ही काय करा, खालून शेणखत टाका आणि शेणखत टाकल्यानंतर ते मुजलं जाईल ह्याची व्यवस्था ठेवा. आपण वरनंच विस्कटून टाकतो, तसं करून काही फारसा उपयोग होणार नाही त्याचा. म्हणून सगळ्यांनी लक्षात ठेवा, थोडं रिंग करून टाका. थोडं कशानं तरी माती हलवून त्याच्यामध्ये टाका. पण शेणखत जमिनीमध्ये पडलं पाहिजे, ह्याची काळजी घ्या. आता शेणखत टाकायचं किती? तर शेणखत किंवा कंपोस्ट खत तुम्ही अंदाजे आपणाला 5 टन पाहिजे एकरी. पण ज्यांच्याकडे ही शक्य नाही, त्यांना मिनिमम 2 टन तरी शेणखताचा तुम्ही वापर करा, जिथं तुम्ही ऑर्गॅनिकमध्ये जाणार आहे. कारण आपण कुठलं केमिकल वापरणार नाही ह्याच्यामध्ये. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, शेणखत मिनिमम 2 टन तर तुम्ही यूज करणं गरजेचं आहे. हे कधी करा? पाणी द्यायच्या अगोदर. अगोदर टाकून सगळं वाफ होऊन जाईल. कळलं का? उष्णतेनं हे होईल, त्यातलं कार्बन उडून जाईल किंवा जे जीवाणू त्यात असतात चांगले उपयुक्त जीवाणू असतील, ते मरून जातील. आणि मग शेणखत टाकल्याचा जो फायदा होणार आहे, तो होणार नाही. तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवून काम करणं गरजेचं आहे. दुसरा विषय असा आहे, की आता पहिल्या पाण्याला काय करायचं? त्याच्या अगोदर एक महत्त्वाची सूचना आहे सगळ्यांसाठी. तर सगळ्यांनी काय करा, ज्यांची झाडं मरायला लागलेली आहेत, ज्यांच्या फांद्या वाळायला आहेत, तुमच्याकडे सलाटणं म्हणतात. ज्यांच्याकडल्या फांद्या सलाटल्या असतील, फांद्या वाळत असतील, फांद्या मरत असतील, कळलं का? किंवा त्याच्यावर डिंक्या येणार आहे किंवा डिंका आलेला आहे. असं जे असं जे झाड असेल किंवा अशी जी झाडं असतील 1-2%, 5%, 10% जी झाडं असतील, त्याला मात्र तुम्ही काय करा, बाहेरीच अल्ट्रासी हे पाणी देण्याच्या पिरियडमध्ये सुद्धा चालू ठेवा. त्याला फक्त काय करा, आता आपण एखादं बॅरल त्या बागेमध्ये तयार करून ठेवा आणि पाणी सोडताना तुम्ही काय करा, बाहेरीच अल्ट्रासी सोडताना अशा झाडांना काय करा, तर त्या 200 लिटर प्लस करा पाणी. म्हणजे काय होईल, ते जमिनीत चांगलं मुरेल. जमिनीत चांगलं मुरेल, उडून जाणार नाही, वाफ होणार नाही लगेच आणि त्या झाडाला अंघोळ घाला. जी झाडं अंघोळ घाला म्हणजे ॲक्चुअली वरनं तांब्यानं होतं असं नाहीये. तर तुम्ही ह्यानं पंपानी वगैरे चांगला स्प्रे घ्या. ज्यांच्याकडे एस-टी-पी असेल त्यांनी चांगली ते झाड भिजल अशा पद्धतीनं बाहेरीच्या अल्ट्राशी वरून मारा आणि बुडात बी सोडा.
किती वेळा करायचं, तर रेस्ट पिरियडमध्ये 2 ते 3 वेळा करा. म्हणजे जे चाललेली झाडं आहेत, जे खराब झाडं आहेत, जी झाडं मरायला लागलेली आहेत, की ज्याच्यावर डिंक्या जास्त झालेला आहे आणि भविष्यात ती जाणार आहेत असं तुम्हाला वाटत असेल, अशा झाडांना सेपरेट वेगळं एखादं बॅरल तयार करून त्या झाडांना मारून घ्या. म्हणजे काय होईल, ती झाडं तुमच्या हातात येतील. ती झाडं फुटायला लागतील. त्याची फळाची लय अपेक्षा तुम्ही करू नका. फळं त्याला येणार, येणार नाहीत असं नाहीये. पण येणार, पण ती मरणार नाहीत ह्याची व्यवस्था आपण पहिल्यांदा करणं गरजेचं आहे. आता ह्याच्यानंतर काय करायचं, ज्यावेळी तुम्ही पहिलं पाणी देणार, त्या पहिलं पाणी द्यायच्या वेळी तुम्ही काय करा, अर्धा लिटर अल्ट्राशी 200 लिटर बाहेरीचमध्ये टाका आणि पहिल्या वेळी, फक्त पहिल्या वेळी बाहेरीच्या अल्ट्राशी थोडं खालून सोडा. ही जी झाडं वीक आहेत, कळलं का? त्या झाडामध्ये जरा स्ट्रेंग्थ येईल, झाड चांगलं फुटल, त्याला फुलं चांगली येतील आणि नंतर काय करायचं, ज्यावेळी सेटिंग होईल, 30% सेटिंग झाल्याशिवाय अल्ट्राशी वापरू नका. लक्षात आलं का? तर म्हणजे ज्यावेळी 30% तुम्हाला फळं बाहेर आलेली दिसतील बारीक-बारीक, अशा वेळी तुम्ही काय करा, परत दर 15 दिवसांनी बाहेरीची अल्ट्राशी खालून वरून चालू करायचं. ज्या झाडांना डिंक्या आलेला असेल, अशा झाडांना काय करा, जे खाली बॅरलमध्ये राहिलेलं गाळ असतो, कळलं का? तो गाळ तुम्ही घ्या आणि जिथं डिंक्या आलेला आहे तिथं लावून घ्या. इव्हन सगळ्या फांद्याला वगैरे जिथं डिंक्या आला असेल तेवढ्या झाडापुरतं. बाकीच्याला तुम्ही लावायची गरज नाही आणि माझ्या मते त्याला तुम्ही जिथं बाहेरीच्या अल्ट्राशी वापरणार आहात, तिथं तुम्हाला बोर्डो हे राहते आपली अ, आपण काय म्हणतो त्याला? बोर्डो पेस्ट. तर बोर्डो पेस्ट पण लावायची गरज आहे असं नाही आहे. कारणाशिवाय आपला खर्च वाढत जातोय. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ह्यावेळी काय प्रॉब्लेम झाला दराचा. मोसंबीमध्ये ₹10-12 पर्यंत खाली दर आला. म्हणजे आपणाला ते परवडत नाहीये. लक्षात आलं का? ते पीक परवडत नाहीये. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा. तर आपला खर्च तर ह्याच्यामध्ये कमी आला पाहिजे आणि आपलं उत्पन्न जास्त आला पाहिजे. कीड रोग व्हायला नको, झाड मरायला नको, कळलं का? झाडावर झाड सलाटायला नको, झाडावर कीड रोग नको. अशी जर व्यवस्था करायची असेल, तर तुम्ही स्टार्टपासून बाहेरची वापरा. आता बऱ्याच शेतकरी काय करतात, झाडं वीक असतात, तरी त्याला 15 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा बाहेरची अल्ट्राशी सोडतात. पण तुम्ही काय करा, बाहेरची अल्ट्राशी 15 दिवसातनं एकदा अशा झाडाला मिनिमम 4 वेळा तरी घ्या. म्हणजे फळं धरल्यानंतर. आणि मग मध्ये काय करायचं, आता समजा 1 तारखेला बाहेरीच्या अल्ट्राशी सोडलं, तर 7 तारखेला म्हणजे 7 दिवसांनी परत नुसतंच बाहेरीच घ्या खालून वरून. दुसरं काय मारायची तुम्हाला गरज लागणार नाही असं मला वाटतं. शक्यतो बायोकल्चर सुद्धा कुठं वापरायची गरज लागणार नाही. पण कुठं खोडकिडा असेल, कुठं भुसा पडत असेल खोडामधून, शक्यतो ह्या गोष्टी होत नाहीत मोसंबी, संत्र्यामध्ये. तरी पण कुठं हा प्रॉब्लेम असेल किंवा पानं खाणारी अळी आहे, पानं गुंडाळणारी अळी आहे, कळलं का? शेंडे अळी आहे, असा जो प्रकार असेल, अशा प्रकारामध्ये सगळ्या ठिकाणी तुम्ही काय करा, बायोकल्चर तयार करा. एक 50 लिटर तयार करून ठेवायचं. ते 200 लिटर पाण्यामध्ये, नुसत्या पाण्यामध्ये, बाय-रिचमध्ये मिक्स करायचं नाही, अल्ट्रासीमध्ये मिक्स करायचं नाही बायोकल्चर. एकदा किंवा दोनदा तुम्ही सोडू शकता. ते तुम्हाला वर्षभर पुरेल. लक्षात आलं का? संत्रा, मोसंबी बागेसाठी. जर शक्य असेल सोडा. खालून नुसतं सोडला तरी बस होतंय. तुम्हाला वरनं पण मारायची गरज नाही. कीड आली असेल तर वरून मारा. कीड आली नसेल तर वरून मारू नका. आणि असं कंटिन्युअस करत राहिलं, ज्यांच्याकडे काय प्रॉब्लेम असतील हे सोडून. आता ह्याच्यामध्ये डिंक्या तुमचा येणारच नाही. लक्षात आलं का? आला तरी 15-20 दिवसात जाईल आणि जिथं डिंक्या आला असेल, तिथं खालचा गाळ लावून घ्या. कळलं का? जर 15-20 दिवसात थांबलं नाही, तर त्या झाडाला चांगली ट्रीटमेंट द्या. वरनं पण अंघोळ घाला बाहेरच्यानं, बुडात बी भरपूर सोडा आणि म्हणजे काय होईल, ते झाड चांगलं होईल. आणि अशा पद्धतीनं कंटिन्युअस आपण राहिलो, तर रान पण चांगलं होईल. मेन म्हणजे तण कमी येईल. तण हळू-हळू कमी येईल. जसं रान तुमचं भुसभुशीत होईल. ह्याच्यामध्ये सगळ्या लोकांना परत सांगतो मी, की ज्यांच्याकडे तुम्ही जिथं बाहेरीचं अल्ट्राशी वापरता, तिथं रान चांगलं भुसभुशीत होतं. गांडूळं 7व्या दिवशी होतात. गांडूळाची संख्या किती वाढल्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा. ज्यांच्याकडे गांडूळाची संख्या वाढली नसेल त्यांनी मला फोन करा. म्हणजे का वाढली नाही आपण तिथं बघूया. ह्या वर्षी थोडा पाऊस जास्त झाला होता. कळलं का? जमिनी घट्ट झाल्यात आपल्या परत. परत जीवाणूची संख्या कमी झाली आहे. हे व्यवस्थित परत करायचं असेल, तर तुम्ही थोडा बाहेरीचा वापर कंटिन्यूअस चालू ठेवा.
म्हणजे तुम्हाला ह्या अडचणी येणार नाहीत. आता ह्याच्यामध्ये ज्यांची झाडं पिवळी पडलेली आहेत, पर्टिक्युलरली जास्त पिवळी पडलेली आहेत, अशा शेतकऱ्यांनी काय करा, त्या झाडाला बाहेरच्या अल्ट्राशी थोडं जादा घ्या. आणि जे आता नवीन लागवड करायला लागलेले आहेत, नवीन लागवड करणारे शेतकरी आहेत, त्यांनी मात्र बाहेरच्या अल्ट्राशी 15-15 दिवसाला कंटिन्यूअस ठेवा. दुसरं तुम्हाला ह्याच्यात काही करायची गरज नाहीये. ज्यांना कुणाला काय अडचण येईल, त्यांनी मला माझ्याशी संपर्क साधावा. कळलं का? मी तुम्हाला त्यात योग्य मार्गदर्शन करेन. तुम्हाला बाकी काळजी करायची अजिबात गरज नाही. आणि सगळ्यांनी लक्षात ठेवा, ज्यांनी गेल्या वर्षी बायोरिच अल्ट्राशी कंटिन्यूअस वापरलं, अशा शेतकऱ्याकडे गळ फार कमी झाली. कुठं तर क्वचित गळ झाली आहे. कळलं का? काही शेतकऱ्यांनी 1-2 वेळा वापरलं, त्यांच्याकडे गळ झालेली आहे. पण सगळ्यांनी लक्षात ठेवा, तुमची जमीन चांगल्याशिवाय झाल्याशिवाय, झाड स्ट्राँग झाल्याशिवाय फळगळ थांबणार नाही. फळगळ आपणाला थांबवायची असेल, तर आपणाला जमीन चांगली करायला पाहिजे. आता फळगळ व्हायचं मेन कारण काय आहे? तर फळगळ व्हायचं मेन कारण झाडाची कपॅसिटी नसणं. फळं धरायची कपॅसिटी नसणं आणि ती का जाते कपॅसिटी? तर मेन खाली मूळकूस झाल्यामुळं. आपण ह्याच्यात मूळकूस थांबवतो, जमीन चांगली करतो आणि झाड चांगलं करतो. झाड चांगलं असलं, की आपोआपच ते काय करतं, चांगली फळं देतं. आता आपल्या शेतकऱ्याच्या बऱ्याच जे रासायनिकमध्ये शेती करतात, अशा शेतकऱ्यांच्या डोक्यात असतं, की हे एन घालायला पाहिजे, पी घालायला पाहिजे, के घालायला पाहिजे, मायक्रो न्यूट्रिएंट पाहिजे, त्याच्यात हे पाहिजे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ते मागल्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगितल्या आहेत. परत एकदा रिपीट करतो. कळलं का? एन-पी-के जे नवीन शेतकरी आहेत किंवा नवीन शेतकरी आता पाहत असतील किंवा ज्यांनी आत्ताच सबस्क्राईब केलं असेल हे चॅनल, त्या सगळ्या शेतकऱ्यांना परत एकदा सांगतो, की एन-पी-के का लागत नाही? तर एन-पी-के जे लागतं ना, ते फार कमी लागतं. मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो, की जास्तीत जास्त ऊसासारख्या पिकाला, जे आपण खादाड समजतो सगळ्यात जास्त आहे, असं एका टनाला फक्त 560 ग्रॅम नत्र लागतं. 240 ग्रॅम स्फुरद लागतं आणि 1.40 किलो पोटॅश लागतं. टोटल 2 किलो 200 ग्रॅम लागतं. एकदम किरकोळ लागतं. ते तुम्हाला शेणखतातनं मिळतं, पालापाचोळ्यात मिळतं, गांडूळ खतातनं मिळतं. कळलं का? हवेमधून मिळतं किंवा वीज चमकली त्याच्यापासून पण तुम्हाला नायट्रोजन मिळतं. तुम्हाला बाहेरनं टाकायची अजिबात गरज नाही. ह्याच्यासाठी तुम्ही काय करा, पहिले 1 ते 10 एपिसोड आहेत. तानाजीराव घाटगे कंसात कृषी सेवा हे YouTubeला टाका आणि पहिले 10 एपिसोड 1, 2, 3 वेळा बघा. म्हणजे तुमच्या मनातून हे रासायनिक गेलं पाहिजे. एन-पी-के तुमच्या मनातून गेल्याशिवाय तुम्ही ऑर्गॅनिकमध्ये येऊ शकत नाही. आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो. परवा एक शेतकरी होता आणि 15 एकर त्यांनी जळगावचे आमचे किशोर चौधरी म्हणून शेतकरी आहेत. 15 एकर त्यांनी मोसंबी लावली. आता मोसंबी लावल्यानंतर सगळी पानगळ होते. आणि मग नवीन पानं येतात, चालू होतात. त्यांना सुद्धा नर्सरीवाल्याने सांगितलं होतं, "हे तुम्ही लावला, की ही पानं गळणार, नवीन मग येणार." तर त्यांचं पानच गळालं नाहीये. हेच म्हणजे सुरुवात इथूनच झाली, स्टार्ट इथूनच झाला आणि त्यांनी 15 एकरमध्ये कलिंगड लावले. 15 एकरमध्ये तुम्ही जाऊन पाहायचं ते किती फ्रेश आहे. कुठल्या पानावर नागाळी नाहीये. म्हणजे एवढं मोठं असून क्षेत्रसुद्धा त्याच्यात कुठंही नागाळी नाहीये. कळलं का? पहिला प्लॉट त्यांचा ऑलरेडी गेलाय. आणि त्या पहिल्या प्लॉटचं वजन 13 टन आलंय 30 गुंठ्यामध्ये आणि खरोखर बाकीसुद्धा चांगलं येईल. ₹20 अंदाजे दर मिळालाय त्यांना. म्हणजे तुम्ही सांगा 65-70 दिवसामध्ये त्यांना जवळ-जवळ पाऊण एकरामधून 2,10,000च्या दरम्यान त्यांना हे मिळाले. तुम्ही मोसंबी करता, एवढी काळजी घेता, एवढं हे करता, तर नवीन जे मोसंबी लावताय त्यांनी लक्षात घ्या लावणीचा खर्च, त्या रोपाचा खर्च जरी तुमची ह्याच्याकडून पैसे मिळत असेल, सरकारकडून सबसिडी त्याला मिळत असेल किंवा सगळा खर्च मिळत असेल मोसंबी, संत्र्याचा, तरी पण सगळ्यांनी लक्षात ठेवा, तुमचा खर्च तिथंच काढा. मग त्याच्यात कलिंगड लावा, तुम्ही खरबूज लावा, कळलं का? तुम्ही खाली मेथी टाका, कोथिंबीर टाका, काहीतरी करा आणि पहिल्या 2-4 महिन्यामध्ये तुमचा खर्च सगळा काढून घ्या. म्हणजे आपल्या अंगावर ह्या गोष्टी बसणार नाहीत. तर मला वाटतं सगळ्या शेतकऱ्यांनी ह्याचा विचार करावा, कळलं का? आणि ज्या शेतकऱ्याकडे काही प्रॉब्लेम ह्याच्यापेक्षा जादा असतील, तर त्यांनी फोन करावा. फोनला कंटिन्युअस माझे फोन चालू राहतात.
पण ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी मी परत फोन करत असतो. त्यामुळे कुणी राग पण मानू नये. काय-काय शेतकऱ्याचे चुकून फोन करायचे राहतात, हे पण लक्षात घ्या. थोडं रिपीट करा फोन. 1, 2, 3 वेळा लक्षात येतं बाबा ह्या शेतकऱ्याची गडबड आहे, कळलं का? त्यांना फोन केला पाहिजे. तर अशा शेतकऱ्यांनी सगळ्यांनी कंटिन्युअस कॉन्टॅक्टमध्ये राहावा. तुमच्या एरियातले जे आमचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, त्या रिप्रेझेंटेटिव्हना पण मी सांगून ठेवलंय, की बाबा मी तुम्हाला नंबर देईन, त्या शेतकऱ्यांना भेट द्या आणि त्यांना मार्गदर्शन करा. तर मला वाटतं, की भविष्यात आपणाला ही रासायनिक शेती थांबवायला पाहिजे आणि ही थांबवायची असेल, आपल्याला ऑर्गॅनिकमध्ये आणायचं असेल, शेतकऱ्यांना चांगलं म्हणजे आपल्या जनतेला किंवा लोकांना जे पैसे देऊन आपल्याकडून खरेदी करतात, त्यांना एवढं वाईट मटेरियल आपण देतोय, की त्यांची तब्येत यातनं बिघडते. त्यांना कॅन्सर होतंय. तुम्हाला माहीत आहे की आमच्याकडला शिरोळ तालुका एकदम छोटा तालुका आहे. किती लोकांना कॅन्सर झालाय? तर 18,000 लोकं कॅन्सरचे पेशंट आहेत. ज्यांना दवाखान्यात जाऊन डिटेक्ट झालाय कॅन्सर अशी परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती फार वाढायला लागली आहे. कॅन्सरचे हॉस्पिटल्स किती वाढवलेले तुम्ही बघायला लागलाय. म्हणून आपणाला काय करायचं आहे, आपला महाराष्ट्र 100% सेंद्रियमध्ये आणायचा आहे. 100% रसायनात विरहित शेतीमध्ये आणायचं आहे आणि डोक्यामध्ये आमच्या शेतकऱ्याचं काय भेटलंय, की ही रासायनिक घातल्याशिवाय येतच नाही. हे रासायनिक काहीतरी टाकल्याशिवाय येतच नाही. तर तुम्ही ठाम राहावा. खरोखर हे लागत नाही. आपल्या ह्या डोक्यात बसवलेल्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टीमधनं आपणाला बाहेर पडायचं आहे. आणि तुम्ही ज्यावेळेला ह्यातून बाहेर पडाल, दुसऱ्याला जे आपण देणार आहे, पैसे घेऊन देणार आहे, लक्षात आलं का? ते मटेरियल आपण चांगलं दिलं पाहिजे. रसायन विरहित दिलं पाहिजे. त्याची तब्येत चांगली राहिली पाहिजे, तर तो तुम्हाला आशीर्वाद देईल. तुम्ही सांगा ह्यामुळं प्रॉब्लेम काय व्हायला लागले? तर उदाहरणार्थ द्राक्षाचं घ्या. मी 1975 साली ॲग्रीकल्चर कॉलेज कोल्हापूरला ज्यावेळी जॉइन झालो, त्यावेळी द्राक्षाचा जो दर होता ₹20 किलो, तेवढा सुद्धा आज शेतकऱ्यांना मिळत नाही. तुम्हाला ह्याच्यामध्ये कितीतरी वाढ झाली आहे. आता मोसंबीचा दर का कमी झाला? मी सगळ्या शेतकऱ्यांना, सेंद्रियवाल्यांना सांगतो. आपला दर का कमी झाला? गळलेली सगळी मोसंबी तुम्ही बाजारात पाठवून देता. ते एकदा खाल्ली, की ती मोसंबी तो खाणार नाही. जो घेणारा हे आहे, तो आता तुम्ही जरी ₹15 ₹20 ने देत असाल, तर आम्ही कोल्हापूरला ₹100 किलोनच घेतो. आणि मग ₹100 किलोनं अशी मोसंबी घेऊन खाईल का कोण? परत खाणार नाही. आणि त्यामुळे तुमचे दर खाली यायला लागले. तुम्ही चांगलं द्या त्यांना, तुम्हाला चांगला दर मिळेल. ही खरोखर फॅक्ट आहे. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, की ह्या पिरियडला आपणाला स्टार्टपासून बायोरिच वापरायचं आहे, खालूनही वापरायचं आहे, वरूनही वापरायचं आहे आणि जी झाडं मरायला लागलेत त्याला परत एकदा सांगतो, खालून वरून बायोरिच अल्ट्राशी घ्या. ते झाड चांगलं करा. आपलं झाड मरणार नाही. मी मध्ये एक जण माझ्याकडे आले होते आणि ते मला म्हटले, की "साहेब, आपण मोठा प्रोग्राम घेतला पाहिजे, की झाडं लावायचा." अरे, मी म्हटलं, "झाडं लावायचा प्रोग्राम घेण्यापेक्षा तुम्ही झाडं जगवायचा कार्यक्रम पहिल्यांदा हाती घ्या. जी झाडं चांगली आहेत, जी झाडं मोठी आहेत, जी झाडं मरायला लागलेत, ती वाचणं गरजेचं आहे आणि ते वाचवलं तर आपण देश वाचवल्यासारखं होईल. जे ऑलरेडी वाढवले तुम्ही 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्षाची झाडं आहेत आणि ती मरायला लागलीत. ती थांबवायला पाहिजे. तुम्ही बघा महाराष्ट्रातल्या कुठल्याही रस्त्याने जावा, साईडला सगळी झाडं वटायला लागलेत, वाळायला लागलेत. हे थांबवणं गरजेचं आहे आपणाला. म्हणून तुम्हाला ऑर्गॅनिकमध्ये येणं गरजेचं आहे. तुम्ही ऑर्गॅनिक पद्धतीनं शेती करणं गरजेचं आहे. तर सगळ्या शेतकऱ्यांना मी सांगतो, ज्यांची शेती किंवा ज्यांचं पीक किंवा फळझाड सध्या रेस पिरियड आहे, त्यांनी हे खास एपिसोड बघा आणि आपल्या सगळ्या मित्रांना, गावातल्या सर्वांना, तुम्हाला ज्यांना शक्य आहे त्यांच्यापर्यंत हा मेसेज पाठवा आणि तुम्ही सगळ्यांनी सेंद्रियमध्ये यावं. आपला महाराष्ट्र 100% रसायनविरहित शेतीमध्ये यावा. ह्याच्यासाठी आम्ही 2003 साली एक प्रतिज्ञापत्र केलंय, की माझा महाराष्ट्र 100% सेंद्रिय शेतीमध्ये आणेन आणि ते मला वाटतं पहिल्यांदा मलाही वाटत होतं हे फार अवघड आहे. पण हळू एवढा चांगला प्रतिसाद मिळायला लागलाय शेतकऱ्याकडून, की एक शेतकरी दुसऱ्याला, दुसरा तिसऱ्याला, तिसरा चौथ्याला सांगतोय आणि गावागावातून एक मोहीम चालू झाली आहे आणि ही मोहीम राबवणं गरजेचं आहे. कळलं का? आपली तब्येत तुम्हाला काय होतंय, शेतकऱ्याकडे आता एखादा मजूर कामाला येतो आणि तो एवढं काम करत नाही. प्रत्येक शेतकऱ्याची तक्रार असते. अरे, मजूरच काम करत नाहीत. पहिल्यासारखं हे करत अरे, पहिल्यासारखं त्याला खायलाच नाही. त्याच्या अंगात ताकद नाहीये. कसं काम करेल?
त्याला दिवसभर खुरपं चालवायची जी ताकद पाहिजे तीच नाही आहे. तीच थांबायला लागली आहे. त्याला हात हलवता येणार नाही. तो दिवसभर कसा हलवणार? तर ही खरोखर फॅक्ट आहे. सगळ्यांनी ह्याचा विचार करावा. हा एपिसोड मनापासून बघा आणि तुम्ही सगळ्यांनी सेंद्रिय शेतीमध्ये या रेस पिरियडमध्ये तुम्ही कुठलंही केमिकल वापरू नका, वरून बी फवारू नका. तर एवढं बोलून मी माझे हा एपिसोड इथंच संपवतो. नमस्कार शेतकरी बंधूंनो.